कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आपली जी काही निर्माण झाली ते 1946 ला निर्माण झाली. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली निर्माण केली आपली, तर ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली निर्माण करताना पाकिस्तानसाठी स्वतंत्र असं काही निर्माण झालेली होती का? नाही, एकत्रच होती. बरोबर आहे. त्यावेळेस आपली सदस्य संख्या किती होती? 389. मग तुम्हाला माहिती आहे त्यातले 296 इलेक्टेड येणार होते आणि उर्वरित 93 कशातून येणार होते? संस्थानिकांच्या माध्यमातून. पण आपण तुम्ही बघितलं की माउंटबॅटन आला 5व्या अधिवेशनापासून आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे एकूण किती अधिवेशन झाले? 12. त्यापैकी 11 अधिवेशनामध्ये काय झालं? कॉन्स्टिट्यूशन निर्माण झाली. म्हणजे एकूण 11 अधिवेशनामध्ये त्यातला 5वा अधिवेशन जेव्हा सुरू झाला त्याच वेळेस, त्याच्या आधीच तुम्हाला माहिती आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अस्तित्वात आला. बरोबर. त्याला 18 जुलै 1947 ला 18 जुलै 1947 ला हा निर्माण झाल्यानुसार, याच्यानुसार म्हणजे आपण हा कायदा कोणाच्या याच्यावर आधारित होता? माउंटबॅटनच्या प्लॅननुसार. मग माउंटबॅटन प्लॅननी काय केलं होतं? भारत आणि पाकिस्तान असे दोन काय केले? डॉमिनियन्स निर्माण केले. आणि दोन्ही डॉमिनियन्सचा निर्माण करत असताना आता बघा पाकिस्तान निर्माण झाले असल्यामुळे या कायद्यानुसार आता आपली जी सदस्य संख्या होती कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची ऑलरेडीच काय होणार? कमी होणार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नंतर काय झालं? आपले 5वं अधिवेशन सुरू झालं. 5व्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एक ठराव पास करण्यात आला आणि या ठरावानुसार आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली काय करण्यात आली? सार्वभौम करण्यात आली. सार्वभौम म्हणजे आता याच्यानंतर कोणाच्याही अंतर्गत आणि बाह्य नियंत्रणाशिवाय आता आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली स्वतःच्या याच्यानुसार काम करू शकणार होती. म्हणजे पहिला स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरी स्टेटमेंट आहे संविधान सभेची स्वतंत्र भारताची पहिली कायदेमंडळ अस्तित्वात आली. बरोबर आहे. कारण आता कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा मुख्य काम काय? कॉन्स्टिट्यूशन निर्माण करणे. परंतु आता कंडिशन काय होती? कॉन्स्टिट्यूशन निर्माण करणे हा मुख्य काम होता, पण 15 ऑगस्ट 1947 पासून या कायद्यानुसार, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार आता काय होणार होतं? ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येणार होती. भारतातील कारभार चालवण्यासाठी तात्पुरते आपली जेव्हा आमची सिस्टीम तयार होईपर्यंत आपले कायदे निर्माण होणे काय होते? आवश्यक होते. मग त्याच्यासाठीच आता आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच काय म्हणून काम करणार होती? हंगामी कायदेमंडळ म्हणून काम करणार होती. मग ठीक आहे, ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरी स्टेटमेंट आहे संविधान सभेची सदस्यसंख्या 299 इतकी निश्चित करण्यात आली. तर लक्षात बरोबर आहे. 389 धरून आता आपली संख्या किती झाली? 299. 299 मध्ये काय होणार होतं? 229 जे ब्रिटिश प्रांत होते त्याच्यातून निवडून दिला आणि 70 उर्वरित काय होणार? संस्थानिकांच्या माध्यमातून. म्हणजे सगळे काय, म्हणजे आपल्याला काय विचारलंय? कोणते बदल घडून येतील? तर अ, ब, क तिन्ही बदल घडून येतील. नंतर नंबर 2 राज्य पुनर्रचना. तुम्ही याच्यात चेंजेस केले होते का? पर्याय मगाशी बरोबर करून सांगितलं होतं. ब, क, ई पाहिजे होता ड च्या ठिकाणी. बरोबर आहे. हा, तर लक्षात, राज्य पुनर्रचना आयोगाशी संबंधित कोणत्या समिती आहेत किंवा आयोग आहे? तर तुम्हाला माहित आहे दार कमिशन आहे 1948 ची. बरोबर आहे. दार समिती म्हणजे हे आपले जे काही दार किंवा धर म्हणतो आपण, हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे काय होते? जस्टिस होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही काय करण्यात आली होती? एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. या समितीने सगळ्यात महत्वाची प्रशासकीय सोयीच्या आधारावर कशी स्थापना करा म्हणलं होतं? प्रशासकीय सोयीच्या आधारावर राज्यांची स्थापना कर किंवा निर्माण करा असं यांनी सुचवलेलं होतं. नंतर बघा JVP समिती. तुम्हाला माहिती आहे जे म्हणजे कोण? जवाहरलाल नेहरू. नंतर कोण आहे? सॉरी, व्ही म्हणजे कोण? VP. पी म्हणजे कोण? आता हे JVP यांनाच कोणती म्हणते? सरदार वल्लभभाई पटेल, नेहरू आणि कोणते? आपले राजगोपालचारी. बरोबर आहे. सॉरी, पटाभी सीतारामय्या असे तिघ जण होते. नंतर आपली बघा नंतरचे राज्य पुनर्रचना आयोग. आता राज्य पुनर्रचना आयोग हा कोण होते? याचे अध्यक्ष फजल अली होते. 1900 तुम्हाला माहित असेल 53 ला स्थापन झाली होती. तर ह्या 3 समित्या कोणाशी संबंधित होत्या? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राज्य पुनर्रचना समितीशी संबंधित होत्या, म्हणजे राज्य पुनर्रचनेशी संबंधित होते. तर याच्याशी संबंधित ब हा पर्याय बरोबर येणार. नंतर बघा, माझा प्रश्न बरोबर आहे का? 3 चान्स. हा, अच्छा 5वा. हा, सर्वोच्च न्यायालयाला जगातील इतर कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक अधिकार आहेत असे खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या कोणाचे उद्गार आहे? तर कोणाचे उद्गार आहेत हे? तर अरे स्टेटमेंट प्रश्न. हा ठीक आहे, हाच कॅन्सल. माझ्याजवळ नाही आहे तो क्वेश्चन. हा ठीक आहे. अल्लादी कोण? कृष्णस्वामी अय्यर यांचे मत आहे. हा, नंतर बघा 4 नंबर, खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले होते? आता तुम्हाला माहिती आहे आपल्या एकूण DPSP मध्ये एकूण किती संबंधित घटनादुरुस्ती आहेत? तर 4 आहेत. एक आहे 42वी, 44वी. तुम्ही जर बघितलं 42वी घटनादुरुस्ती, दुसरी आहे कोणती? 44वी, नंतर 86वी आणि शेवटची आता जे करंटमध्ये झाली 2011 ला कोणती? 97वी. अशा 4 घटनादुरुस्त्या संबंधित आहे. त्याच्यात बघितलं तर आपण 42व्या घटनादुरुस्तीनुसार आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये DPSP मध्ये एकूण 4 आर्टिकल समाविष्ट करण्यात आला. एक आहे 39 स्मॉल f, 39 कॅपिटल F,
43A कॅपिटल आणि काय 48A अशा प्रकारचे एवढ्या आर्टिकल्स आपले काय करण्यात आले 42व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलं. 44 तुम्हाला माहित आहे काय, तर 38(2) टाकण्यात आला आहे. 38(2). 86 नुसार बदल करण्यात आला 45व्या आर्टिकल मध्ये. आणि 97 आता सगळ्यांनाच माहित आहे 97 कोणाशी संबंधित आहे. 97 आर्टिकल आपण काय म्हणतो त्याला सहकारी संस्थाशी संबंधित आहे, म्हणजे 43B हे नव्याने टाकण्यात आलं. ठीक आहे, तर एकूण अशा 7 आर्टिकल्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनला डीपीएसपी नंतर घटना दुरुस्तीने टाकण्यात आले डीपीएसपी मध्ये. आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाची पाहिलं 39 स्मॉल एफ हे कसे संबंधित आहे, याच्यामध्ये टाकलेलं नाहीये. बालकांना मुक्त व याच्या पूर्ण वातावरण निर्माण करण्यात यावं या संबंधित आहे 39 एफ. 39 कॅपिटल ए कसे संबंधित आहे, 39 कॅपिटल ए कसे संबंधित आहे, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य म्हणजे 39 ही कॅपिटल ए आहे. ठीक आहे, समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य. राज्य उत्पन्नाची विषमता कमी पातळीवर आणण्याचा प्रयत्न करील ही कशी संबंधित आहे, तर 38(2). आणि 38(2) कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेली आहे, 44व्या घटना दुरुस्तीने. बरोबर आहे. नंतर बघा उद्योगधंद्यामध्ये कामगारांचं व्यवस्थापन, तर हे कोणते आहे 43 कॅपिटल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 43B हे कशाने टाकण्यात आले 97व्याने. नंतर बघा पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन वन्यजीवांचे संरक्षण हे कशानुसार टाकण्यात आलं 48 कॅपिटल ए. अशा प्रकारचे आपले डीपीएसपी संबंधित आहे. म्हणजे योग्य उत्तर 4चा योग्य उत्तर काय येणार अ क ड. नंतर बघा खालील कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एकाच आशयाचा अध्यादेश पुन्हा पुन्हा काढणे घटनाविरुद्ध असल्याचे निकाल दिलेला आहे. आता बघा सगळ्यात महत्वाची 1986-87चा होता डीपी वधवा विरुद्ध बिहार राज्य असा होता तो खटला. बिहार राज्य असा खटला होता. हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेला त्यावेळेस आपले चीफ जस्टिस होते बीटी आपण त्याला म्हणतो भगवती, हे याचे काय होते बेंचचे प्रमुख होते. कोणते डीपी वधवा, तर बिदवी वधवा खटल्यामध्ये भगवती हे आपले चीफ जस्टिस होते. ठीक आहे, सुप्रीम कोर्टचे. तर यांच्या याच खटल्यामध्ये सांगितलं तुम्हाला माहित असेल अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स ज्याला म्हणतो आपण, त्याला वटहुकूम सुद्धा एक शब्द वापरतोय. हा वटहुकूम जो आहे हा कोणत्या कंडिशन मध्ये काढायचा म्हणून सांगितलं आपल्या घटनेने, की जेव्हा विराम काळ असतो, ज्यावेळेस दोन्ही सभागृहाचे अधिवेशन नसतात त्याच वेळेस ते काढणे आवश्यक आहे. तर ठीक आहे त्यावेळेस काढलं, पण त्याला नेक्स्ट जो काही अधिवेशन येते त्या अधिवेशनात तो मांडणे काय आवश्यक नाही, अन्यथा काय होते तो लॅप्स होते. पण यांनी काय केलं होतं विधिमंडळात मांडायच्या ऐवजी राज्यपालाने अध्यादेश काढल्यानंतर तो नंतर 6 महिन्यानंतर जो विधिमंडळात मांडायला पाहिजे तो मांडलं नाही. आणि ते काय करा प्रत्येक वेळी त्याला काय करायचे एक्सटेंड करायचंय. तर हे घटनाविरुद्ध ठरवलेलं होतं. आपल्या पीडी वधवा खटल्यामध्ये बीडी वधवा विरुद्ध बिहार राज्य असा खटला होता. आणि त्याचे ते आपले सुप्रीम कोर्टात जेव्हा गेलं तर याच्या खटल्याचे चीफ जस्टिस होते आपले कोण भगवती. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6 पुढील योग्य विधाने ओळखा. भारतातील पहिली मतदारसंघ पुनर्रचना 1952 मध्ये करण्यात आली. बरोबर आहे. 1952 ला आपली पहिली पुनर्रचना झाली. आणि तुम्हाला माहिती आहे पुनर्रचना कायदा हा 1952चा आहे आणि पुनर्रचना डिलिमिशन कमिशन पुनर्रचना आयोग सुद्धा आपला 1952चाच होता. नंतर बघा भारताची 4थी मतदारसंघ पुनर्रचना आयोग कायदा 2008 नुसार काय करण्यात आलं झाली आहे. तर 2008 नुसार झाली नाही तर किती झाली आहे 2002 नुसार. म्हणजे आपली जे शेवटची मतदार पुनर्रचना आहे जे म्हणतो आपण तो कायदा आहे त्याला सॉरी आयोग आहे. तर हा लक्षात घ्या 2002च्याच कायद्यानुसार शेवटची. अजूनही मतदारसंघ पुनर्रचना अधिनियम आलेला नाहीये आता सध्या अजूनपर्यंत. ठीक आहे. हा नंतर म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. नंतर बघा भारताची शेवटची मतदारसंघ पुनर्रचना 2011च्या. अरे याच्या चेंजेस सांगितले होते मी तिथं केले का तुमच्या याच्यात चेंजेस. हा केले. किती पाहिजे होता इथं 2001. बरोबर आहे. हा त्या जनगणना आकडेनुसार झालेली आहे. तर स्टेटमेंट बरोबर आहे का. यस बरोबर झालेली आहे. आणि या जनगणनेच्या आधारावर तुम्हाला माहित आहे 2008ला काय स्थापन करण्यात आलं. 2008ला न्यायमूर्ती कुलदीप सिंगांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलं एक आयोग स्थापन करण्यात आला. आणि त्याच्यासाठी जे पुनर्रचना हे केली होती त्याला कंडिशन होती 2001ची जनगणना. म्हणजे आपल्याला कोण बरोबर पाहिजे अ आणि क. कुठं गेला अ आणि क 2 नंबर. हा नंतर बघा एकदम सोपी प्रश्न आहे. अनुच्छेद 226 काय सांगते कार्यरत किंवा हंगामी त्यालाच म्हणतात ऍक्टिंग चीफ जस्टिस. बरोबर आहे. ऍक्टिंग चीफ
जस्टिस. आता तुम्हाला माहित असेल ऍक्टिंग चीफ जस्टिस केव्हा हे केलं जाते, जेव्हा आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये बेंच एक चीफ जस्टिस असतात आणि इतर अन्य जस्टिस. आता सध्या किती आहेत, एकूण 33 आहेत, बरोबर आहे. इतर तर लक्षात घ्या, तर इतर चीफ म्हणजे जेव्हा आपला चीफ जस्टिस कोणत्याही कारणाने त्याचे पद रिक्त असेल, कोणत्याही कारणाने म्हणजे काही असेल, तर तात्पुरत्या काळासाठी जर रिक्त असतील तर भारताचे राष्ट्रपती यापैकी कोणत्याही एका सिनियर चीफ जस्टिसला भारताचे चीफ जस्टिस करू शकतात. म्हणजे सध्या पुरता कारभार त्यांनाच त्यांच्या पदाला कोणतं काय पद म्हणतात, कार्यार्थ किंवा हंगामी, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऍक्टिंग चीफ जस्टिस. ठीक आहे. नंतर बघा अनुच्छेद 227. अनुच्छेद 227 म्हणजे तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक. तदर्थ म्हणजेच काय, ऍडहॉक जज, ऍडहॉक जजेस म्हणतो आपण त्याला. ते हे ऍडहॉक जजेस म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं ऍडहॉक जज म्हणजे काय, जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या बेंच जो असतो आणि हा बेंच चालवण्यासाठी म्हणजे जेवढं सदस्य संख्या पाहिजे न्यायमूर्तींची तेवढा बेंच. आता तुम्हाला माहित आहे आपला कॉन्स्टिट्यूशन संबंधित जर कोणता खटला असेल तर मिनिमम कितीचा बेंच पाहिजे, 5चा, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, समजा ही अशा प्रकारची बेंच कमतरता असेल तर भारताचे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस हे उच्च न्यायालयाला कोणते, ज्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती होण्यास का आहे पात्रता आहे, अशा व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या बेंचचं काम होईपर्यंत जज म्हणून नियुक्त करू शकतात. त्यांनाच कोणता म्हणला ते ऍडहॉक जज असं म्हणल्या जाते. नंतर बघा 128 काय आहे, निवृत्त न्यायमूर्तींची उपस्थिती. जेव्हा संख्या कमी असेल किंवा काही असेल तर निवृत्त न्यायमूर्तींची करू शकतात, त्यांना सुप्रीम कोर्टात घेऊ शकतात. नंतर बघा शेवटचा 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. तर अभिलेख न्यायालय म्हणजे रेकॉर्ड कोर्ट आहे. कोण, तसाच हायकोर्ट सुद्धा रेकॉर्ड कोड आहे, तसाच सुप्रीम कोर्ट सुद्धा रेकॉर्ड कोड आहे. तुम्हाला माहिती आहे हायकोर्ट 215 नुसार त्यांचा रेकॉर्ड कोड आहे, आपला सुप्रीम कोर्ट 129 नुसार रेकॉर्ड कोड आहे. रेकॉर्ड कोड म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली कोणतीही गाईडलाईन असेल, कोणताही निर्णय असेल हा रेकॉर्ड होतो. म्हणजे नंतर सगळ्या खटल्यांना किंवा नंतरच्या भारतातील सर्व न्यायालयांवर तो काय असतो, बंधनकारक असतो. ठीक आहे. म्हणजे याच्या योग्य उत्तर जर बघितलं तर 2 नंबर. आपल्या एकदा रेफरन्स आला होता 8व्या. बिनचूक म्हणजेच काय, योग्य, बरोबर आहे ना. बिनचूक मध्ये योग्य होते ना. हा, योग्य पर्याय निवडायचा आहे. राज्यातील विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करण्याचा अधिकार संसदे. आपलं बघा हे याच्या संबंधित तरतूद आपल्या घटनेच्या अनुच्छेद कितीमध्ये आहे, 169 मध्ये आहे. 169 म्हणजे काय म्हणते, भारत कोणत्याही प्रत्येक घटक राज्याला एक विधानसभा असेल, म्हणजे विधिमंडळ असेल ते विधिमंडळ, एक विधानसभा, आणि ज्या राज्यामध्ये विधान परिषद विधान परिषद आणि राज्यपाल यांचे मिळून पूर्ण होते. पण एखाद्या राज्याच्या विधिमंडळामध्ये विधान परिषद असाल की नसाल पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार सुरुवातीला कोणाला आहे, त्या संबंधित राज्याच्या विधानसभेला. त्या विधानसभेने विशेष बहुमताने ठराव पास केला आणि तो कोणाकडे पाठवला, संसदेकडे पाठवला. पण संसदेवर हा ठराव बंधनकारक असतो का, नाही. पण संसदेलाही जोपर्यंत असा ठराव येत नाही तोपर्यंत सुद्धा काय करू शकत नाही, तशी तरतूद करू शकत नाही. म्हणजे लक्षात हे दोन्ही कंडिशन आहे. तर मग लक्षात घ्या, पहिली याच्यात संबंधित बघू, राज्यातील विधान परिषद नष्ट करणे किंवा ती निर्माण करण्याचा अधिकार संसदेला आहे, बरोबर आहे. त्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज नाही. तर लक्षात घ्या, संसदेला अधिकार आहे म्हणजे संसद कशाने काम पूर्ण करतो, आपला कायद्यानेच पूर्ण करतो ना. संसदेला अधिकार म्हणल्यानंतर तो कायदाच होतो, लक्षात घ्या. मग त्यासाठी गरज नसते म्हणजे ही चुकीची स्टेटमेंट आहे, गरज असते. संबंधित राज्याच्या विधानसभेने ठरावाचा विशेष बहुमताने पारित करणे गरजेचे असते. आता बघा, विशेष बहुमताने पारित करणे गरजेचे असते हे राज्यांना, पण त्या संबंधित जो कायदा होणार आहे, विधेयक आहे, जो सामान्य विधेयक असणार आहे, तर लक्षात घ्या हा कोणत्या बहुमताने पास होईल, साध्या बहुमताने. कुठं, संसदेमध्ये. आणि राज्य कोणत्या बहुमताने पास करेल, साध्या बहुमत, राज्य विशेष बहुमताने आणि संसद साध्या बहुमताने. ठीक आहे. म्हणजे ही स्टेटमेंट योग्य आहे. राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक असतो, तर बंधनकारक नसतो, तुम्हाला हे सांगितलं. पण जोपर्यंत असा ठराव येत नाही तोपर्यंत संसद बी करू शकत नाही. ठीक आहे. या संबंधित योग्य उत्तर कोणतं आहे, अ आणि क, पहिला. नंतर बघा क्वेश्चन नंबर 9, सार्वजनिक उपक्रम समितीबाबत माहिती वाचना, अचूक पर्यायाची निवड करा. म्हणजे योग्य. या समितीची स्थापना जॉन मथाई नाही, कोण होते, आपले कृष्ण मेनन समितीच्या याच्यानुसार. हा, शिफारस 1964 मध्ये करण्यात आली, बरोबर आहे. पण ही चुकीचं आहे. इथं पाहिजे होते कोण, कृष्ण अय्यर. ठीक आहे, सॉरी कृष्ण अय्यर म्हणजे कृष्ण मेनन. हा, नंतर बघा या समितीची सदस्य संख्या किती आहे, 22 आहे. तर बरोबर आहे, 22 आहे. 15 लोकसभेचे आणि काय 7 राज्यसभेचे, अशा प्रकारची रचना आहे. आता बघा, सुरुवातीला जर आपण विचार केला तर याची संख्या 15च होती 1974 पर्यंत. 1974ला ही संख्या 22 करण्यात आली आणि त्यामध्ये लोकसभेचे 15 आणि राज्यसभेचे 7 केले. नंतर बघा, म्हणजे पहिली स्टेटमेंट चुकीची आहे, बरोबर आहे. हा,
नंतर ब स्टेटमेंट बरोबर आहे. क स्टेटमेंट केवळ लोकसभेच्या सदस्यांपैकी एकाला सभापती समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करतो, तर बरोबर आहे ही पण स्टेटमेंट. नंतर बघा सदस्यांचा कार्यकाल किती वर्ष असतो, 1 वर्ष असतो, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोणताही मंत्री याचा सदस्य होऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची सार्वजनिक उपक्रम समितीबद्दल हे आहे. हा, कृष्ण मेनन समितीनुसार कोणती समिती स्थापन झाली होती, इस्टिमेट कमिटी. इस्टिमेट म्हणजे लोक काय मराठीत त्याला म्हणतात, लोकलेखा समिती काहीतरी, इस्टिमेट कमिटी, ठीक आहे, जॉन मथाई समितीनुसार. हा, नंतर आहे आपला राज्यपाला संबंधित एकदम सोपी प्रश्न आहे. पहिला आणि दुसरं दोन्ही काय आहे, योग्य आहे, आणि बी हा येचा काय आहे, कारण आहे, म्हणजे येचा कारण कोण आहे, बी आहे, हे लक्षात घ्या. कारण ते कसे पद आहे, घटनात्मक स्वतंत्र पद आहे, ठीक आहे, म्हणजे 2 नंबर काय येईल त्याचा बरोबर येईल. नंतर बघा खालीलपैकी कोणता ग्रंथ माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिलेले आहे. अरे प्रश्न, अरे हिस्ट्रीच आहे ना, माझ्या याच्यातच नाही क्वेश्चन. बरं, याचा तुमचा चेंजेस केले का याच्यामध्ये, काही नाही ना. उत्तर काय सांगितले त्यांनी, ब क ड ना, ब क ड, चौथाच पर्याय सांगितलंय का. हा, म्हणजे काही चेंजेस नाही केले, ठीक आहे, बरोबर आहे. हा, ग्रंथ माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिलेले आहे. तर लक्षात घ्या कोणता, अर्ली मुस्लिम्स इन इंडिया, काबूलचा इतिहास आणि भारताचा इतिहास, यस, हे त्यांच्या लेखन संग्रह आहे. नंतर बघा देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी देव मानणार नाही, असे उद्गार कोणी काढले आहे, लोकमान्य टिळक आहे ना तुम्हाला, लोकमान्य टिळकच. हा, ठीक, काही चेंजेस झाले होते काही नंतर केले असतील. हा, नंतर बघा क्वेश्चन नंबर 13, ब्रिटिश सरकारने जमीन महसूल पद्धतीत कोणते बदल केले. तर लक्षात घ्या कोणते बदल केले, सर्वच बदल केलेले आहे. जमीन महसूल, आता तुम्हाला माहिती आहे रयतवारी जमीनदारी पद्धती पण आली होती, त्यामध्ये कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महाल म्हणजे गाव, महालवारी पद्धत, रयतवारी, रयत म्हणजे कोण, जनता. आणि नंतर लक्षात घ्या कोणती कायमधारा पद्धत कोणाशी करण्यात आली सेटलमेंट, तर लक्षात घ्या ही जमीनदारांशी डायरेक्ट करण्यात आलेली होती. तर सगळ्यात महत्त्वाची याच्यापैकी कोणते, म्हणजे या जमीन महसूल पद्धतीने कोणते बदल झालेले आहे, तर सगळेच बदल झाले आहे. महसूल निश्चित करण्यात आला, रोख रकमेने भत्ते सक्ती करण्यात आली आहे, कायदे करण्यात आले त्याच्यासाठी, लोकांनी भरण्यासाठी, शेतकऱ्यांनी वेळेवर भरणे काय आवश्यक, हे सगळे पर्याय काय बरोबर आहे. नंतर बघा परमहंस सभा, परमहंस सभेसंबंधित परमहंस सभा, आता तुम्हाला माहिती आहे परमहंस सभाची स्थापना आता महाराष्ट्रात जरी झाली असेल, त्याचे संस्थापक कोण होते, दादोबा पांडुरंग तरखडकर, बरोबर आहे ना, यांचे फाउंडर. मानव धर्म सभा, त्याच्या आधी प्रार्थना समाज, हे सगळे त्यांच्याशी संबंधित होते ते व्यक्ती. तर या सर्व माणसाला कोणताही भेदभाव न करता असे मानायचे. तर लक्षात घ्या ही स्टेटमेंट बरोबर आहे का, तर ही स्टेटमेंट बरोबर होती, ठीक आहे. हे कोणत्या वर्षी स्थापन झाली, 1949 ला, सॉरी 1849 ला, बरोबर आहे. बॉम्बे इथं स्थापन झाली होती. नंतर बघा ही खुली संस्था होती, खुली नव्हती, तर ही कशी होती, गुप्त संस्था होती. हा, तर लक्षात घ्या दुसरा स्टेटमेंट चुकीचा आहे. कोणत्याही समाजाचा तिच्यावर प्रभाव नव्हता, तर लक्षात घ्या तिच्यावर कोणत्याही समाजाचा तिच्यावर काय नव्हता, म्हणते प्रभाव नव्हता. तर लक्षात घ्या यांच्यावर मोठ्या प्रमाणात कोणत्या समाजाचा प्रभाव होता, ख्रिश्चन समाजाचा काय होता, प्रभाव होता, म्हणजे हे पण चुकीचं आहे. नंतर बघा सभासद नावे फुटल्यावरती बरखास्त झाली, तर बरोबर आहे. ही नंतर घाबरली होती एकदमच आणि लपून काम करायची ना, त्याच्यामुळे गुप्त संस्था म्हणत होती हिला. तर लक्षात घ्या हे बरोबर आहे, अ आणि ड बरोबर आहे, कुठंच नाही का पर्याय. आपल्याला काय विचारलं, खरे नाही, बरोबर आहे. चुकीचं काय, ब आणि क. नंतर बघा क्वेश्चन नंबर 15, राजा मोहन राय यांनी सुरू केलेली वर्तमानपत्र आणि त्यांची भाषा यांच्या योग्य जोड्या लावा. आता लक्षात घ्या योग्य जोड्या लावा, मिरात उल अकबर जे काही आहेत, तर सगळ्यात महत्वाची आपण जे बघितलं तर संवाद एक कौमुदी जर बघितलं, तिसरा पर्याय बघा 1821 ला त्यांनी हा चालू केलेला होता. हा वृत्तपत्र हा बंगाली भाषेतच होता, पण अरेबियन ही पर्शियन भाषेतच होता. त्याच्यात थोडंसं चुकीचं लिहिलं आहे विश्लेषणामध्ये. आणि जहामुन्ना ही सुद्धा त्यांचीच होती, पण ही सुद्धा कोणत्या भाषेमध्ये होत्या, पर्शियन लँग्वेज मध्ये होते, दोन्ही पर्शियनला. त्यामुळे लक्षात घ्या राजा मोहन यांनी वर्तमानपत्र त्याची भाषा यांचा योग्य क्रम लावा. काय हा उर्दू दिले, तर त्या ठिकाणीच म्हणलं की पर्शियन करा, ठीक आहे. हा, तर म्हणजे क फक्त काय योग्य आहे, क. हा, पहिली स्टेटमेंट बरोबर आहे.
चला नंतर क्वेश्चन नंबर 16, पुढील विधानांचा अभ्यास करा आणि योग्य पर्याय निवडा. 1893 मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन फॉर अप्पर इंडिया ची स्थापना करण्यात आली. मुसलमानांना राजकीय लाभापासून ललित ठेवणे व भारतीय ब्रिटिशांची सत्ता काय करणे, मजबूत करणे हा त्यामागचा काय होता, उद्देश होता. आता तुम्हाला माहिती आहे सर सय्यद अहमद खान यांनी ही काय केलं होतं, स्थापन केलेलं होतं. तुम्हाला याला माहित असेल आपले शेवटचा मुघल बादशाह होता कोण, बहादूरशाह जफर दुसरा. लक्षात घ्या यांनी त्यांना नवाबउद्दौला आरिफ जंग हे 1842 मध्ये 1842 मध्ये काय दिली होती, पदवी दिलेली होती. तेच होते कोण, आपले सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, यांनी जे आपण अलीगड युनिव्हर्सिटीचा यांचं नाव घेतल्यावर उल्लेख करतो, पण ही सुरुवातीला काही अलीगड मुस्लिम विद्यापीठ नव्हती. ही 1875 ला स्थापन होताना ती मोहमेडन अँग्लो स्कूल झाली होती. एक स्कूल म्हणून स्थापन झाली होती, मोहमेडन अँग्लो स्कूल. नंतर 1878 मध्ये तिचा रूपांतर हे महाविद्यालयात झालं आणि 1920 त्यांच्या मृत्यू 1898 दरम्यान झाला आहे. तर 1920 ला त्या महाविद्यालयाचे रूपांतर कशात झाले, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. ठीक आहे. तर या संबंधित आहे. तर ही स्थापना केली का, तर केली, बरोबर आहे. आता 1893 तिथं तुम्हाला सुरुवातीला चुकीचं होतं. ठीक आहे. नंतर 1893 नाही, इथं तुम्ही काय दुरुस्ती केली आहे, 1883. हा. नंतर बघा, मुस्लिमांना राजकीय लाभापासून ललित ठेवणे व भारतात ब्रिटिश सत्ता काय करणे, मजबूत करणे हा त्यामागचा काय होता, उद्देश, मजबूत करण्याचा उद्देश. तर बरोबर आहे, ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची मुस्लिमांची ब्रिटिशांप्रती काय वाढवणे, निष्ठा वाढवणे हा सुद्धा महत्वाचा उद्देश होता. कोणाचा, या अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन अप्पर इंडियाचा. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पर्याय काय आहेत, योग्य आहे आणि दोन्ही बरोबर. नंतर बघा, हिंदू लेडी या टोपण नामाने कोण लिहायच्या, तर डॉक्टर रखमाबाई लिहायच्या. ठीक आहे. तो डाटाबेसच क्वेश्चन आहे. नंतर हा माझ्याकडे नाहीच आहे वाटते, तो तुम्हाला माहिती आहे, ती विश्लेषणामध्ये करून दिलाय. टाइम्स या वृत्तपत्रातून त्यांनी काय केलं होती, आपले लेखन सुरू केलेलं होतं. त्या एकतर सगळ्यात महत्वाची त्या लंडन मधून काय झाल्या होत्या, डॉक्टरेट करून आलेल्या होत्या रखमाबाई. ठीक आहे. नंतर 18वा क्वेश्चन नंबर 18. हा, अचूक नाही म्हणजे काय, अयोग्य निवडायचं आहे आपल्याला. अयोग्य तर कोणता, स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे प्रकाशन 1883 ला झाले. बरोबर आहे, कारण पुस्तकात 1882 ला आली होती. तुम्हाला माहिती आहे कुठल्या होत्या, बुलढाण्याच्या होत्या, ताराबाई शिंदे. नंतर बघा, पुस्तकाच्या उच्च जातीतील पितृसत्ताक पद्धती त्यांनी रोख होता. बरोबर आहे, या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं. नंबर 3, सदर पुस्तक भारतातील प्रथम स्त्रीवादी लिखाण म्हणून ओळखले जाते. राईट, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. बरोबर आहे, स्त्रीवादी. नंतर विजयालक्ष्मी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ताराबाईंनी हे पुस्तक लिहिले. आता विजयालक्ष्मी प्रकरण हे कशाशी संबंधित होते, तर हे केशवपणाशी संबंधित होते, केशवपणाशी संबंधित. याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली या आपल्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणताही अयोग्य नाही, सर्वच्या सर्वच काय आहे, योग्य आहे. ठीक आहे. यापैकी नाही. नंतर बघा, योग्य जोड्या लावा. हा, मुंबई महाराष्ट्राशी संबंधित क्वेश्चन आहे. योग्य जोड्या लावा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास शेवटच्या श्वासापर्यंत काय राहणार, विरोध राहणार, असं कोणी म्हणलं होतं, तर शंकरराव देवांनी म्हणलं. म्हणजे ते संयुक्त महाराष्ट्राच्या याच्यापासून, म्हणजे मुंबई ही महाराष्ट्र याच्या विचाराचे होते. नंतर बघा, महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत चंद्र सूर्य काय आहेत, आकाशात चमकतील. तर हे सखा पाटलांचं आहे. बरोबर आहे, ते सक्त विरोधक होते, म्हणजे ते फॉलोअर्स होते मोरारजी देसाईंचे. नंतर मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाही जोपर्यंत काँग्रेस काय आहे, जिवंत आहे. तर लक्षात घ्या, ही सुद्धा कोणाची आहे, मोरारजी देसाईंची स्टेटमेंट होती. म्हणजे योग्य उत्तर कोणतं आहे, 2. नंतर बघा, युनियनिस्ट पार्टी. तुम्हाला माहिती आहे, युनियनिस्ट पार्टी आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये सुद्धा संबंधित आहेत. युनियनिस्ट पार्टी आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये पाहिले असेल ना तुम्ही, ज्या इतर 7 पक्षांनी जागा जिंकल्या त्यामध्ये युनियनिस्ट पार्टी सुद्धा होती, 1 जागा जिंकली होती युनियनिस्ट पार्टीने. बरोबर आहे. तर युनियनिस्ट पार्टी हे नेहमी लक्षात घ्या. युनियनिस्ट मुस्लिम पार्टी सुद्धा होती, तिने सुद्धा 1 जागा जिंकली होती. तुम्हाला माहित असेल ना, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम पार्टी. युनियनिस्ट मुस्लिम पार्टी जरी असेल, पण ही युनियनिस्ट पार्टी नेहमी लक्षात घ्या, ही जमीनदारांशी संबंधित पार्टी होती. ठीक आहे. तर योग्य पर्याय निवडा, अचूक पर्याय निवडा म्हणते. 1919च्या कायद्यानंतर गव्हर्नर व गव्हर्नर नियुक्त मंत्र्यांची हातमिळवणी करून युनियनिस्ट पार्टी स्थापन करण्यात आली. तर बरोबर आहे, ही स्थापन झाली. बरोबर आहे स्टेटमेंट. नंतर बघा, क्वेश्चन ब, मुस्लिमांच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी युनियनिस्ट पार्टी स्थापना करण्यात आली. मुस्लिमांच्या नाही, मी आताच बोललोय, कोणाच्या, जमीनदारांच्या.
ठीक आहे. नंतर बघा 1923 साली पंजाबमध्ये मुस्लिम लीगच्या सहाय्याने संयुक्त आघाडी सरकार स्थापण्यात युनिनिस्ट पार्टीला काय आले, यश आले. तर यश ही पण स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. म्हणजे फक्त अ आणि क बरोबर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 21. आता हा 21 आहे का इथं, हा आहे. आता याचा योग्य क्रम लावायचा आहे. तर आता मला सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा पुरंदरचा तह झाला 1876 सालबाईचा तह झाला, जे तिसऱ्या नंबर आपल्याला यायला पाहिजे 1783 अखिल भारतीय राज्यघटना जी म्हणतो आपण 1779 आणि होळकरांची पुण्यावर जी स्वारी झाली ती किती झाली, 1802. आता बघा योग्य क्रम जर लावला तर आपला सगळ्यात महत्त्वाचा 2 नंबरला ब येते, 3 नंबरला येतो आणि हा 4 वर ब अ क ड 3 नंबर पर्याय बरोबर येणार. नंतर बघा क्वेश्चन नंबर 20. 19व्या शतकात प्रारंभी मुंबई प्रांतात ज्या ख्यातनाम व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता त्या व्यक्ती खालीलपैकी कोण होत्या. तर लक्षात घ्या, तुम्हाला त्याची लिस्टच दिलेली आहे त्या विश्लेषणामध्ये. त्यात तुम्हाला माहित आहे बाबा पद्मजी गोपाळ जोशी, नारायण वामनजी टिळक, आता हे कवी होते नारायण वामनजी टिळक. आता तुम्हाला लक्षात दादोबा पांडुरंग आपल्याला वाटू शकतात, परंतु दादोबा पांडुरंगांवर प्रभाव होता कोणाचा, ख्रिश्चन धर्माचा, पण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नव्हता, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे फक्त अ ब कच हा पर्याय योग्य ठरणार. नंतर बघा पुन्हा महाराष्ट्रासाठी एक क्वेश्चन आहे. तरुण मराठा आणि जय भवानी ही वृत्तपत्र, आता ही दोन्ही वृत्तपत्रांना जी मदत केली असेल ती केली होती आपल्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी. तर लक्षात घ्या, हे होते कोण, दिनकरराव जवळकर. तर दिनकरराव जवळकर या दोन्ही वृत्तपत्राची हे करण्यासाठी शाहू महाराजांनी काय केली होती, मदत केलेली होती. आता तुम्हाला माहित आहे भगवंतराव जे काही होते भगवंतराव पाडेकर यांची जी वृत्तपत्र यांनी सुरू केले, तर जागृती सुरू केल्या श्रीपत शिंदे होते. यांनी कोणता असेल, विजय मराठे. आणि तुम्हाला माहित आहे तरुण मराठा कोणी केलं, दिनकरराव जवळकरांनी. आणि खंडेराव बागल यांनी कोणता सुरू केला, तर हंटर हा वृत्तपत्र सुरू केला. ठीक आहे. नंतर बघा 24. 1989च्या काँग्रेस म्हणजे कितवा अधिवेशन होता काँग्रेसचा, हे 85, 86, 87, 88 कितवा, चौथा अधिवेशन बरोबर आहे. काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत भरले होते. त्या देशभरातून 10 महिला आल्या होत्या. त्यापैकी खालीलपैकी 2 महाराष्ट्रीयन महिला होत्या. त्या कोणत्या होत्या, तर काशीबाई कानिटकर आणि पंडिता रमाबाई ह्या होत्या. बरं 11वीच्या जुन्या पुस्तकात पण यांचा उल्लेख आहे. तर ठीक आहे, क आणि ड बरोबर. नंतर क्वेश्चन नंबर 25. व्हाईसराय कोण होते, तर बघा संस्थानिकांच्या सरदारांच्या शिक्षणाचे पहिले कॉलेज अजमेर इथे काढले. तुम्हाला माहिती आहे अजमेर मेओ कॉलेज म्हणून काढले त्यांनी, मेओ कॉलेज नाव होतं त्याचा. आणि राजकोट कॉलेज सुद्धा त्यांनी चालू केलेलं होतं. नंतर म्हणजे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. आर्थिक सत्तेची म्हणजे कोणाशी संबंधित आहे, बरोबर आहे. आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाईसराय होता, बरोबर आहे. 1872 याच्या काळात सर्वप्रथम भारतात जनगणना झाली, बरोबर आहे, 72 पासूनच. नंतर धर्मवीरा पठाणाकडून त्याची काय करण्यात आली, हत्या करण्यात आली. तो व्यक्ती कोण होते, लॉर्ड मेओ. ठीक आहे. ओके, सो प्रश्न क्रमांक 26 ला या. सो कम टू द क्वेश्चन नंबर 26. प्रश्न क्रमांक 26. सो इकॉनॉमिक्सचा पार्ट, काही अप्लिकेशन बेस्ड उदाहरणं होती, बरोबर आहे. सो काही काय होती, फॅक्च्युअल उदाहरणं सुद्धा होती. दोघांचा पण आज कॉम्बिनेशन घेतलेला आहे. चलनवाढीमुळे खाली कोणते परिणाम घडून येतात, उत्पादनास चालना मिळते. कोणत्या इकॉनॉमीसाठी चलनवाढ ही काय चांगली गोष्ट आहे ना. ओके, सो इन्फ्लेशन असेल, महागाई आणि चलनवाढ या दोन्ही गोष्टी पण त्या मर्यादित असल्या पाहिजेत. म्हणजे जो प्रमाण आहे ते कसं असलं पाहिजे, मर्यादित असलं पाहिजे, बरोबर आहे. मग आता चलनवाढ झाली तर त्याच्यामुळे काय होणार, उत्पादनास काय भेटते, चालना भेटते, बरोबर आहे ना. सो कारण काय, मागणी वाढलेली असते चलनवाढीच्या वेळेमध्ये, बरोबर आहे. उत्पादनास चालना मिळते, बरोबर आहे. नवीन रोजगार निर्मिती होते, यस, हे सुद्धा होतं त्याच्यामुळे. कर वसुलीमध्ये पण काय होते, वाढ होते, यस, ओके. मग आता त्याच्यामध्ये काय होतं, कर वसुलीमध्ये पण काय होते, वाढ होते. परंतु धनको आणि पगारदार यांना काय होतं, तोटा होता. कारण काय बघा, तुमचा 10,000 पगार आहे, चलनवाढ झाली, पगार तर तेवढाच राहणार, पण वस्तूच्या किमती काय झालेल्या असतील, वाढलेल्या असतील. चलनाची किंमत काय झालेली असते, वाढलेली असते. आणि मग शेवटी तुम्हाला खर्च काय करावा लागेल, जास्त करावा लागेल, बरोबर आहे. सो धनको जे आहेत, ओके, समजा अगेन. सो उलट याच्यामध्ये काय होतं की धनकोंना तोटा होतो आणि ऋणकोंना काय होतो, फायदा होतो ना. अरे त्याला व्याज तर तेवढंच द्यायचं त्याला, बरोबर आहे. पण त्याच्या चलनाची किंमत काय झालेली असेल, वाढलेली असेल, बरोबर आहे. सो धनकोंना काय होतो, तोटा होतो, बरोबर आहे. आणि पगारदारांना सुद्धा काय होतो, तोटा होतो, करेक्ट. सो उत्तर काय राहणार, तुमचं पर्याय क्रमांक काय होईल, 4 अ ब क आणि काय ड. 27 फॅक्चर होता. 1993 मध्ये सरकार नवीन खाजगी बँक परवानगी दिल्यानंतर स्थापन करण्यात आलेली सर्वात पहिली बँक कोणती होती, तो कोणती होती पहिली बँक, ऍक्सिस बँक होती. ओके, सो कोणती बँक होती, ऍक्सिस बँक वॉज द फर्स्ट बँक. ओके, सो ज्याची सुरुवात झालेली होती. देन 28
भारतातील आयात कर इन्कम टॅक्स बद्दल कोणता हा प्रगतिशील कर आहे, बरोबर आहे, हा प्रगतिशील कर आहे. अरे एखाद्याचा पगार 10 लाख आहे वर्षाला, त्याचा 10 लाख इन्कम आहे, एखाद्याचं 5 लाख इन्कम आहे, एखाद्याचं 15 लाख इन्कम आहे. जसा जसा पगार वाढतो तसं तसं तुमचा पर्सेंटेज ऑफ द इन्कम टॅक्सचा जो रेशो आहे तो काय होतो, वाढत जातो ना. म्हणजेच हा जो कर आहे तो कसा आहे, प्रगतिशील कर आहे. लेट सपोज एखादी वस्तू तुम्ही खरेदी करता, ओके, सो मार्केटमध्ये तुम्ही गेलात आणि मार्केटमधनं तुम्ही समजा इन जनरल हे घेतलं, एखादी वस्तू विकत घेतली, समजा तुम्ही कम्प्युटर विकत घेताय मार्केटमधनं, बरोबर आहे. सो तो कम्प्युटर तुमचा पगार 10 लाख आहे का, किंवा एखाद्याचा पगार वर्षाला इन्कम जी आहे ती 2 लाख आहे का, शेवटी सगळ्यांना समान किमतीमध्ये भेटणार, बरोबर ना. सो तो प्रगतिशील कर म्हणता येईल का, नाही. पण इन्कम टॅक्स जो आहे तो काय की ज्याचं जास्त इन्कम त्याच्यावरती तो काय असतो, जास्त असतो, आणि ज्याचं कमी इन्कम त्याच्यावरती तो काय असतो, कमी असतो. सो म्हणून हा जो कर आहे हा कसा आहे, प्रगतिशील कर आहे, बरोबर आहे ना. हा, सो इन जनरल जर वस्तू आणि अगेन हा प्रत्यक्ष कर आहे, बरोबर आहे. डायरेक्टली तुमच्या याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये पुढे येतं ना प्रत्यक्ष. आता कम्प्युटर तुम्ही एखादा काही समजा एक कम्प्युटर आहे तुम्ही 20,000 विकत घेता, तर त्याच्यामध्ये किती कशाचे टॅक्स आहेत, प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लागलेला, पण तो कसा कर आहे, तो वस्तू सेवामधला कर जो असतो तो कसा असतो, अप्रत्यक्ष कर असतो. पण हा जो आहे इन्कम टॅक्स हा कसा आहे, प्रत्यक्ष कर आहे. ओके, हा कर राज्य सरकारद्वारे गोळा केला जातो, हे बरोबर आहे का, नाही. ओके, सो राज्य सरकारद्वारे गोळा केला जातो का, नाही. सेंट्रल हा प्रमाणित कर आहे, अगेन प्रमाणित पण नाही. सो म्हणून तुमचं उत्तर काय येणार मग त्यामध्ये. ओके, सो उत्तर काय, दॅट्स वाय युअर आन्सर विल बी व्हॉट, ऑप्शन नंबर 4 अ आणि काय ब. देन 29 अयोग्य विधान निवडा. अग्रणी बँक योजना. ओके, सो अग्रणी बँक योजना सेवा क्षेत्राच्या दृष्टिकोनाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे, बरोबर आहे. या बँकांवर शहरी ग्रामीण पूर्ण विकासाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, बरोबर आहे. सो लीड बँक स्कीम ज्याला आपण म्हणतो, सो कम्प्लीट डिस्ट्रिक्ट जी आहे, बरोबर ना. सो त्याच्या ह्याच्यामध्ये ही जबाबदारी देण्यात आलेली असते. सो दोन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहे. थोडं इथे चूक झालेली आहे की यांनी अयोग्य विधान विचारलंय त्यामध्ये, बरोबर आहे, म्हणजे कोणतेही नाही वगैरे पाहिजे. सो बेटर वे आपण याला काय करू, आपण रद्द करू या प्रश्नाला, ठीक आहे ना. कारण इथे काय अयोग्य झाले, इकडे काय झालं, योग्य झालेलं आहे. विल गिव्ह द 4 मार्क्स टू यू. ओके, सो इन जनरल योग्य विधान निवडा पाहिजे होतं ते, तिथे योग्य विधान निवडा, तो काय अ आणि ब दोन्ही काय आहेत, बरोबर आहेत. ओके, देन विकसित देश म्हणजे ज्या देशाची लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असते. अविकसित देश म्हणजे अशी व्याख्या कोणत्या अर्थतज्ञाने केलेली आहे. सो रॅग्नर नक्से हा होता, बरोबर. अर्थतज्ञ त्यांनी सांगितलं होतं की अविकसित देश म्हणजे काय, की ज्या देशात लोकसंख्या आणि नैसर्गिक स्रोतांच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असते, बरोबर आहे. सो दॅट इज रॅझर नेक्स्ट, त्याला काय म्हणतो आपण, अविकसित देश म्हणतो. ओके, 31 विजय केळकर समितीने RRB स्थापन न करण्याची शिफारस केली, बरोबर आहे. सो 1987 विजय केळकर समिती जी होती, बरोबर आहे ना. हा, सो त्यांनी काय सांगितलेलं आहे की इन जनरल रिजनल रुरल बँक जे आहेत त्या स्थापन करू नका. सो RRB, सो 1975 मध्ये नरसिम्हन आहेत या कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार RRB रिजनल रुरल बँकची आपल्या याच्यात काय झाली, सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे. आणि इन जनरल नंतर 1987 मध्ये विजय केळकर यांनी सांगितलं की RRBचं इतकी इफेक्टिव्ह काम होत नाही म्हणून स्थापन करण्याची गरज नाही. ओके, देन चक्रवर्ती समितीच्या शिफारसीनुसार विलिनीकरणाची प्रक्रिया काय झाली आहे, सुरू करण्यात आली. ओके, सो जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं, ओके, सो अगेन पुनर्भांडवली. सो 19 2004 ला व्यास कमिटी आली होती. कोणती कमिटी आली होती, व्यास कमिटी. या कमिटीने सांगितलं होतं की विलिनीकरण करा, आणि त्यानंतर 2010 ला आली चक्रवर्ती समिती, बरोबर आहे ना. सो यांनी काय केलं, पुनर्भांडवलीकरण करा असं सांगितलं होतं. तर विलिनीकरण म्हटलेलं होतं का त्यांनी, नाही. ओके, सो म्हणून 31 उत्तर काय येणार, विधान अ बरोबर आणि ब काय चूक. ओके, देन 32 अंतिम परवाना मिळवणारी आणि भारताची सर्वात मोठी पहिली सुरू होणारी देय बँक पेमेंट बँक कोणती होती, एअरटेल पेमेंट बँक होती, बरोबर ना. सो कोणती होती, एअरटेल पेमेंट बँक. येस, हा. 32 काय उत्तर आहे, 32 का. ओके, एअरटेल पेमेंट बँकच होती ना. ओके, मी क्रॉस चेक करून सांगतो तुम्हाला, एक मिनिट. 32 हा, दोनच आहे ना. देन पुरा. ओके, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिशन टू द रुरल एरियाज. कोणी दिला हा कन्सेप्ट पुराचा, याच्या आधी पण तुम्हाला प्रश्न विचारला, फार महत्वाचा खूपदा प्रश्न येतो याच्यावरती. APJ अब्दुल कलाम, बरोबर आहे ना. सो त्यांनी पुराचा कन्सेप्ट दिलाय, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज टू द रुरल एरियाज. ओके, सो दॅट इज अन पुरा. ओके, मग आता त्यांच्या टार्गेट 3 बिलियन पुस्तकामध्ये या उपक्रमाची योजना दिलेली आहे, बरोबर आहे. त्याचे को ऑथर होते सृजन पाल सिंग. सो टार्गेट 3 बिलियन याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये.
ओके, मग आता यामध्ये शहरी सुविधा ग्रामीण भागात पोहोचून आर्थिक संधी निर्माण करणे हा याचा काय होता, उद्देश होता. मग विद्युत पुरवठा यस उल्लेख आहे, कॅफे उभारणे बस उल्लेखित आहे, हॉस्पिटल उभारणे यस, आणि सायबर कॅफेचा उल्लेख आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि रस्ते जोडणी सुलभता प्रभात करणे. सो ऑल दिस गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. पण तेथील उत्तर पर्याय क्रमांक 1. कशामध्ये? हा नाही आहे ना, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे ना. हा मग नाही म्हणजे ब्रॉडबँड म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी उभारणे त्याचाच पार्ट आहे ना, म्हणजे ब्रॉडबँड फॅसिलिटी आहे तर त्याच्यातनं काय. अच्छा, तुम्ही असं घेतलं की सायबर कॅफे त्यात उल्लेखित नाही, म्हणजे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी जी आहे हा, तर मग म्हणजेच हे एक सायबर कॅफे सुद्धा का त्याचा तो पार्टच आहे ना मग. ओके, सो ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीचा ते तशा अँगलनी घेतलेला आहे. अच्छा, तुम्ही त्याला एकदम शब्दशः घेतलं की असं इंटरनेटचे हे उभारणे म्हणून कॅफे. ओके, सो म्हणजे सायबर कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट. तरी कोणत्या बाबीचा समावेश भारताचा जीडीपी मोजण्यासाठी केला जातो? ओके, सो जीडीपी मध्ये काय होणार? कपड्याचे उत्पादन येस बरोबर येईल जीडीपी मध्ये. सेकंड हँड येईल का? कारण पहिल्यांदा कार एखादी प्रोड्यूस झाली, इन जनरलचा तुम्ही बघितलं जीडीपी म्हणजे काय, प्रोडक्शन. सो सेकंड हँड विकणं हे प्रोडक्शन मध्ये येतं का? निर्मिती म्हणजे कशामध्ये येतं? प्रोडक्शन मध्ये येतं. आता ऑलरेडी 4 वर्ष आधी कोणीतरी ती कार विकत घेतली असेल फर्स्ट, बरोबर आहे ना. सो तेव्हाच त्याचं जीडीपी त्याच्यामध्ये काय केलं असेल, मोजत आला असेल ना. तर पुन्हा जे सेकंड हँड ट्रान्झॅक्शन होतं ते त्याच्यामध्ये घेण्यात येतं का? त्याच्यामध्ये घेण्यात येत नाही, बरोबर ना. सो सेकंड हँड कार होईल का? अगेन कारसाठी लागेल टायर उत्पादन हे सुद्धा येईल, बरोबर आहे. सूत्र पर्याय क्रमांक 3. या गोष्टी कशामध्ये येतील? तुमच्या जीडीपी मध्ये येतील. हा, रुपयाचे अवमूल्यन होत असताना डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाल्यास पुढील कोणते परिणाम दिसतील? सो काय होणार? परकीय गुंतवणूक काय होणार? वाढणार की नाही? येस. सो काय होणार? परकीय गुंतवणूक वाढेल. ओके, सो किंमत कमी झाल्यास काय होणार? सो परकीय गुंतवणूक वाढणार आपल्या कंट्रीमध्ये. येस. हा, सो त्यामुळे काय होणार की आयात कमी होईल आणि काही निर्यात जास्त झाले परकीय चलनासाठी, आणि परकीय चलनची काय होणार? गुंतवणूक वाढणार, बरोबर आहे. हा, सो आयात वाढेल का? नाही. ओके, सो काय होणार? निर्यात वाढ होणार आपल्या याच्यामध्ये. ओके, सूत्र पर्याय क्रमांक 3. हा, 36. म्हणून तर बघतो ना, चायना नेहमी आपल्या रुपयांचं काय करत असतो? एक्सपोर्ट याच्यासाठी काय करत? अवमूल्यन करत असतो की नाही? येस. हा, देन 36 बघा. 36. दहाव्या पंचवीस कृषी क्षेत्र गाभा क्षेत्र मानण्यात आले, बरोबर आहे. हा, सहकार्यास प्रोत्साहन लक्ष निश्चित केले नव्हते. येस, हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे ना. हा, सो मग आता जर तुम्ही बघितलं तर याचा सहकाराचं उत्पादन असं कुठंच उल्लेख आहे का याच्यामध्ये? असं कोणताही त्यामध्ये उल्लेख केलेला नाहीये सहकाराचं उत्पादन वगैरे. ओके, हा, सो म्हणून इथे जर तुम्ही बघितली होती बघा कोणते कोणते निश्चित दारिद्र्य, वृद्धी दर, रोजगार, प्राथमिक शिक्षण. ओके, सो ही लक्ष्य निश्चित केलेली होती. सहकाराचं उत्पादन या गोष्टीचा तिथे उल्लेख केलेला नव्हता. म्हणून अ आणि ब ही दोन्ही विधाने काय आहेत? योग्य आहेत. हा, प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजनेमध्ये कोणत्या क्षेत्राच्या विकासावर भर देण्यात आलेला आहे? सो पंतप्रधान ग्रामोद्योग योजना, आरोग्य येस बरोबर आहे. सर्व प्रकारचे शिक्षण. ओके, सो इन जनरल का आपण बघितलं त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण नाही, फक्त आहे प्राथमिक शिक्षण. पिण्याचे पाणी येस बरोबर आहे. निवाराचा पण उल्लेख होता. विद्युतीकरण नंतर समाविष्ट करण्यात आले, इलेक्ट्रिलायझेशन आणि ग्रामीण रस्ते. ओके, सो या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख होता. सो उत्तर काय येणार तुमचं? अ, क आणि काय? ड. सो 37 आंतर काय होणार? पर्याय क्रमांक 3 होईल. ओके, 37 गेल्या 70 वर्षात वाढलेल्या दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत एकूण खर्चाच्या वापरातील टोटल कन्झम्पशन एक्सपेंडिचर अन्नाचा भाग कमी होत आहे. याचं कारण काय आहे? कारण अन्नातील खर्चाची वाढ ही दरडोई उत्पन्नाच्या वाढीपेक्षा काय आहे? कमी आहे, बरोबर ना. सरळ गोष्ट आहे. बघा, तुमचा पेमेंट सध्या 10,000 रुपये आहे. त्यात ते 2,000 रुपये तुम्ही खाण्यापिण्यावरती काय करता? खर्च करता. म्हणजे किती टक्के खर्च करता तुम्ही? 20% खर्च करता. आता लोकांचं पेमेंट वाढून राहिलं, पण समजा तुमचं पेमेंट 50,000 जरी झालं, 5 पटीने वाढलं, तुम्ही काय करणार? खाण्यावरचा पण खर्च वाढवणार ना. पण किती वाढवणार तुम्ही? 2,000चा डायरेक्ट 5 पटीने 10,000 थोडी करणार खाण्यावरचा खर्च. किती करणार? 4,000. मग 4-5 तुम्ही 5,000 जरी खर्च केला तरी आधी तुम्ही 20% खाण्यावरती खर्च करायचे, आता किती टक्के खर्च करणार आहे? 10%. शेवटी किती खर्च करणार आहे? 10%. म्हणजे एका प्रकारे जर तुम्ही बघितलं या लेवलनी तुमचं पेमेंट वाढलं, तुमचं दरडोई उत्पन्न वाढलं, त्या लेवलनी तुमचा खर्च त्याच्यावरचा अन्नाचा भाग जो आहे तो वाढवला का? खर्च वाढला का त्याच्यावरचा? नाही वाढला, बरोबर आहे ना. सो म्हणजे का? मग का कमी आहे? कारण अन्नधान्याच्या खर्चातील वाढ ही दरडोई उत्पन्नाच्या वाढीपेक्षा काय आहे? कमी आहे. याचा अर्थ आधी 2,000 खर्च करायचे कमी आहे म्हणजे काय? तर 2,000चे 1,000 होते असं नाही होत. टक्केवारीमध्ये तो कमी होतो. लक्षात आलं का तुम्हाला? तो कशामध्ये कमी होतो? टक्केवारीमध्ये. आधी तुमचा 20% जो आहे तो एक्सपेंडिचर व्हायचा, आता किती टक्के होतो अन्नावरती? 10%. म्हणजे अन्नाचा एक्सपेंडिचर तो भाग काय झाला?
कमी झाला. याचा तर पैशामध्ये नका मोजू. काही लोक याला चुकीचं समजतात की आधी 2000 खर्च करायचो ना आता कमी झाला म्हणजे 1000 रुपये खर्च करतो, असं आहे का? असं नाहीये. खर्च तुमचं इन्कम वाढलं तर तुमचं एक्सपेंडिचर अन्नावरचं वाढतंच, पण ते कसं वाढतं? सो पर्सेंटेजमध्ये ते कमी होतं. लक्षात आलं का तुम्हाला? देन व्यवहार तोलाच्या भांडवली खात्यामध्ये खालीपैकी कोणते व्यवहार काय होतात? मानले जातात. ओके, सो आयात निर्यातीचे व्यवहार हे भांडवली खात्यात होतात का? नाही. हे कशामध्ये होतात? कॅपिटल अकाउंट्स मध्ये होतात ना, बॅलन्स ऑफ पेमेंटच्या, बरोबर आहे ना. सो करंट अकाउंट मध्ये होतं, बरोबर आहे. हा, सो मग हा जो आयात निर्यात जो आहे, बरोबर आहे ना, हा, सो हे भांडवली खात्यामध्ये होतात का? नाही होत. अगेन वस्तूंची देवाणघेवाण ही सुद्धा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे सुद्धा कशामध्ये होतात? करंट अकाउंट मध्ये होतं, बरोबर आहे ना. सो करंट अकाउंट मध्ये होतं ना, त्यालाच काय होतं? चालू खाते म्हणतो ना आपण, त्याला काय म्हणतो? चालू खाते. दोन नाही, चालू खाते दुसरं काय? भांडवली खाते. वेरॅज परकीय गुंतवणूक, बाह्य वाणिज्य विषयक काय? कर्जे. ओके, मी बघा तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये अल्पकालीन कर्जे, बाह्य मदत, अगेन बँकिंग भांडवली ठेवी, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? या सगळ्या येतात भांडवली खात्यामध्ये येतात, बरोबर आहे. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. पहिले अ आणि ब हे कशामध्ये येतात? चालू खाते, करंट अकाउंट मध्ये येणार, बरोबर आहे ना. हे कॅपिटल अकाउंट मध्ये येणार. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग मध्ये खालीपैकी कशाचा समावेश होत नाही? सो प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग मध्ये कशा समावेश होत नाही? सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम होतो, निर्यात कर्ज होतो, शिक्षण होतो, आरोग्याचा उल्लेख असतो का त्यामध्ये? आरोग्य नसतो. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 4. ज्ञानपीठ पुरस्काराच्या बाबतीत पुढील कोणती विधाने काय योग्य आहेत? सो ज्ञानपीठ पुरस्काराच्या बाबतीत कोणती विधाने योग्य आहेत? सन 2019चा ज्ञानपीठ पुरस्कार ए नंबूथरी यांना जाहीर करण्यात आला, बरोबर आहे. ते कन्नड भाषेत लिखाण करणार, कन्नड भाषेतले आहेत का? ते आहेत मलयालम भाषेतले. ओके, कोणत्या भाषेतले आहेत ते? मलयालम भाषेमधले आहेत. ओके, मल्याळम म्हणजे कोणत्या राज्याची भाषा आहे? अरे मल्याळम कोणत्या राज्याची भाषा आहे? तामिळनाडूची मल्याळम आहे का? नाही. मल्याळम कोणत्या भाषेची आहे? येस, केरळ. तमिळनाडूची तमिळ आहे. ओके, तमिळनाडूची कोणती भाषा आहे? तमिळच आहे ना, म्हणून त्याला तमिळनाडू म्हणतात. आंध्र प्रदेशची कोणती आहे? तेलुगू. हा. कर्नाटकाची कोणती आहे? कन्नड. ओके, हा पुरस्कार भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे देण्यात येतो? मानव संसाधन मंत्रालयातर्फे देण्यात येत नाही. हा देण्यात येतो शाहू जैन परिवारातर्फे, बरोबर आहे. कोणता आहे हा पुरस्कार? देशातला सर्वोच्च सन्मान आहे साहित्य क्षेत्रातला, पण हा एका प्रायव्हेट परिवारातर्फे देण्यात येतो. सो त्या परिवाराचं नाव काय? शाहू जैन परिवार. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे ओनर आहेत हे सध्या कोण आहेत? टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे ओनर आहेत, त्यांच्यातर्फे, त्या फॅमिलीतर्फे देण्यात येतो. इव्हन टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप तर्फे पण देण्यात येत नाही, ऑफिशियल त्या परिवारातर्फे देण्यात येतो. ओके, आतापर्यंत सर्व हिंदी भाषेत लेखकांना मिळालेले आहेत, बरोबर आहे. आतापर्यंत मला वाटतं 11 हे मिळालेले आहेत. त्यानंतर तमिळ भाषेतले नाही, त्यानंतर कोणत्या भाषेतल्या लोकांना मिळाले? कन्नड भाषेतल्या लोकांना मिळाले. सर्वात जास्त कोणत्या भाषेला? सो हिंदी आणि नंतर काय? कन्नड. सो 11 वेळा हिंदी भाषा, 8 वेळा कोणती भाषा? कन्नड भाषा. ओके, सो म्हणून ही सगळी विधानं काय होतील? चुकीची होतील. फक्त पर्याय अ हे काय होईल? बरोबर होईल. अगेन 42. सो 2 फेब्रुवारी काय आहे? पाणथळ वेटलँड डे, ज्याला आपण वेटलँड म्हणतो ना, पाणथळ डे. 22 एप्रिल काय आहे? अर्थ डे, वसुंधरा दिवस. 16 सप्टेंबर काय? ओझोन दिवस आहे. आणि 22 मे काय? बायोडायव्हर्सिटी डे आहे. सूत्र काय? पर्याय क्रमांक 4. 42 काय होईल? ऑप्शन नंबर 4. 72व्या आर्मी डे परेडमध्ये नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? कोण आहे? तानिया शेलगिल, बरोबर आहे ना. स्वतः आर्मी डेच्या परेडमध्ये पहिली महिला ठरली की तिने आर्मी डेच्या परेडमध्ये काय केलं? याचं नेतृत्व केलेलं आहे. माधुरी कानिटकर या हे आपण सध्या चर्चेमध्ये होत्या, कारण त्या भारताच्या 3ऱ्या महिला लेफ्टनंट ठरलेल्या आहेत. सो माधुरी कानिटकर आहेत त्या काय? 3rd महिला वुमन लेफ्टनंट बनली आहे भारताची. ओके, त्यांच्यावरती पण येऊ शकतो. आणि त्यांचे हसबंड सुद्धा मिलिटरीमध्ये लेफ्टनंट आहेत. तर ही पहिली पेअर आहे आपल्या भारतातली की हसबंड आणि वाईफ दोन्ही आर्मीमध्ये काय आहेत? लेफ्टनंट आहेत. ओके, सो माधुरी कानिटकर हे पण लक्षात ठेवा. सो 42 43. हां, सो मानवी विकास निधी 2019 व त्याचे योग्य पर्याय निवडा. सो हे सगळे जे नेपाळ 147, बघा 170, चीन 134, भूतान 152, श्रीलंका काय 71, बांगलादेश 135, बरोबर आहे. सो सर्व काय आहेत? योग्य आहेत. ओके, सर्व विधानं काय आहेत? योग्य आहेत. 45 डॉक्टर कलाम स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणास मिळालेला आहे? शेख हसीना. ओके, सो साऊदर्न एशियन कंट्रीजमध्ये फॉर द इंटरनल अवेअरनेस आणण्यासाठी, फॉर द पीस एस्टॅब्लिशमेंटसाठी एपीजे अब्दुल कलाम स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, सो त्या कोण आहेत? सो इंजनरल शेख हसीना. ओके, सो 45 उत्तर काय येणार मग? 2. अचूक जोडी निवडा. सगळे ए बी द ऑटोग्राफिक ए बी डिव्हिलियर्स, बरोबर आहे. प्लेइंग इट माय पॅसेंजर, बरोबर आहे.
ॲसिड डायरी मायकल क्लार्क हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. 6 मशीन क्रिस गेल, सो अब कड. 47 गुगल या सर्च इंजिनवर 2019 मध्ये सर्वाधिक सर्च केलेला भारतीय व्यक्ती हा बहुमान कोणाला मिळाला, अभिनंदन वर्धमान. ओके, सो अभिनंदन वर्धमानला मिळाला. 48 नमस्ते शलोम हे नियतकालिक या 2 देशांच्या हित संबंधांना वाहिलेले आहे. सो कोणत्या देश आहेत ते, भारत आणि इस्रायल. सो भारत नमस्ते आणि शलोम म्हणजे गुड बाय, बाय बायला काय म्हणतात, बाय द. सो इस्रायली लोक काय म्हणतात त्याला, शलोम म्हणतात. सो उत्तर पर्याय क्रमांक 2. 49 कोरोना व्हायरस, आता तर खूपच दहशत झालेली याची. ओके, सो आता नोटिफिकेशन पण आपलं आलेलं आहे. सो 49 कोरोना व्हायरस प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पोहोचलेला आहे, बरोबर आहे. सो दॅट इज ट्रान्सफर फ्रॉम द ॲनिमल्स. सी फूड बद्दल काही म्हणतात आलेलं आहे, काही लोक म्हणतात स्नेक्स मधनं आलेला आहे. ओके, सो इन जनरल चायनाच्या अगेन उद्रेक चीन हुबेई प्रांतातील हांगझौ शहरात झाला का, नाही. कुठला झाला, वुहान. हुबेई प्रांतातील वुहान या शहरापासून झालेला आहे याचा उद्रेक. येस, म्हणून हे विधान सॉरी चुकीचं होईल. हुबेई प्रांत आहे पण तो वुहान शहर आहे. या श्वसन, कोरडा खोकला, ताप ही लक्षणे आहेत, हे पण काय बरोबर आहे. सो अ आणि क म्हणून उत्तर करण्यात तुमचा पर्याय क्रमांक 2. सो 49 आन्सर ऑप्शन नंबर 2. देन व्यक्ती आणि सीओ कोणत्या कंपनीचे काय, सीओ येस काय म्हणतात, डाऊट. व्यक्ती आणि सीओ शंतनू नारायण हे कोणत्या याचे सीओ आहेत, ॲडोब कंपनीचे सीओ आहेत. शंतनू नारायण कोणत्या कंपनीचे सीओ आहेत, ॲडोब. राजू सुरी काय आहेत, नोकिया. राजू सुरी कशाचे आहेत, नोकिया. अगेन सुंदर पिचाई, सुंदर पिचाई कशाचे आहेत, अल्फाबेट. अल्फाबेट ही गुगलची पॅरेंट कंपनी. मी जर गुगल सांगितलं असतं तर सगळ्यांनी मार्क केलं असतं, कारण सुंदर पिचाई प्रत्येकाला माहिती आहे गुगल आहे. ओके, आणि मायक्रोसॉफ्टचा कोण आहे, सत्या नडेला, बरोबर आहे ना, सत्या नडेला. आणि काय, परंतु सुंदर पिचाई हा गुगलची पॅरेंट कंपनी, तिचं नाव आहे अल्फाबेट. ओके, लक्षात ठेवा, अल्फाबेट आहे. तिचे सुद्धा ते सीईओ आहेत. आणि निकेश अरोरा काय, पॉल अल्टो नेटवर्क. उत्तर काय 2, 1, 3, 4. उत्तर करणार पर्याय क्रमांक 4. ओके, अच्छा याच्यात हे का 50चं 4 करा, मग 50चं करेक्शन करा, 50 आन्सर 4.